उपेक्षित, शोषित, वंचित, दुर्लक्षित, दुबळे आणि कमजोर समाजाच्या हित आणि परिवर्तनासाठी ज्या ज्या आदर्श महापुरुषांनी आपली आख्या हयात खर्च केली, त्या आदर्श महापुरुषांच्या क्रांतिकारी विचार आणि कार्यास अभिवादन. विशेष माझे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझे पंजोबा छत्रपती शाहू महाराज, माझे खापर पंजोबा महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, आणि आज ज्यांची जयंती आम्ही साजरी करतो ते माझे बाप साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. मित्र, तिकडे मशीनचा आवाज चालू आहे. आज 30-40 रुपये देऊन डीजे लावलेला आहे. 2 दिवसापासून पोरांची स्वप्न सजलेली आहेत. डीजेच्या पुढे आपल्याला मनसोक्त नाचायचंय आणि त्याच्या पुढे मी तुमच्याशी गीत आणायचं. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी तुमच्याशी अतिशय थोडक्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचार कार्याचा ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. मित्र, आज 16 ऑगस्ट हा देश 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला आणि 16 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी मुंबईला एक मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये सांगितलं की आजादी झूठी है क्योंकि देश की जनता भूखी है. अण्णाभाऊ साठेने सांगितलं आजादी झूठी है और देश की जनता भूखी है. या गोष्टीचा विचार जर केला तर आमच्या लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एक गोष्ट त्यापूर्वी सांगितलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आम्ही दुहेरी गुलाम आहोत. आम्ही इंग्रजांचे तर गुलाम आहोतच आहोत, पण या व्यवस्थेचे देखील गुलाम आहोत. तीच गोष्ट डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी लोकांच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न 16 ऑगस्टला केला. आणि अण्णाभाऊ साठेंना या डीजे लावून नाचायच्या अगोदर थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे आणि म्हणून मी तुमच्याशी माझं मत व्यक्त करणार आहे, हितगुज करणार आहे. मित्र, मी तुमचा सगळ्यांचा सोयरा माझे जावई जितू ससाणे यांच्यामुळे तुमच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली. मित्र, आणि अण्णाभाऊ साठेंना समजून घेतलं पाहिजे. त्या महापुरुषांच्या विचाराला आम्ही समजून घेतलं पाहिजे की आमच्या समाजाची सामाजिक स्थिती अपेक्षित बदललेली दिसत नाही आम्हाला महाराष्ट्रामध्ये. त्याचं काय कारण आहे? आमचं परिवर्तन जे होणं अपेक्षित आहे, होणं अपेक्षित आहे ते होत नाही. याचं कारण काय? तर पहिल्यांदा आमच्या गोष्ट लक्षात आली पाहिजे की आमच्या समाजाच्या हित आणि परिवर्तनाची विचारधारा कोणती आहे आणि कोणत्या विचारानं आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजाचं परिवर्तन आणि भविष्य भलं होणार आहे. या गोष्टी आम्हाला पहिल्यांदा समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून तर तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं भलं करून घ्यायचं असेल तर या देशामध्ये फुले बाबासाहेब आणि अण्णाभाऊंचा मानवतावादी विचार हा आणि हाच फक्त आमचं सामाजिक परिवर्तन घडवू शकतो. पण आम्ही आमच्या महापुरुषाला जातीत कोंडण्याचं काम केलं. मला अभिमान तुमच्या गावचा वाटतोय, इथला मला अभिमान वाटतोय. तिथं अनेक समाजाची समूहाचे लोक राहतात आणि 2 समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन आज संयुक्त अण्णाभाऊ साठेंची या पुण्यामध्ये जयंती साजरी करण्याचा जो प्रयोग आहे माझ्या माहितीप्रमाणे अतिशय विशेष आहे. या पुण्यामध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती 2 समाज एकत्र करून साजरी करताय. याचा अर्थ असा आहे की इथले लोक विचाराला आपलं प्रमाण मानताय. इथले लोक विचाराशिवाय आमचं परिवर्तन होत नाही याची खात्री बाळगतात. आणि कुठलाही महापुरुष कुठे जातीची मक्तेदारी नाही, तो एक समतेचा आणि मानवतेचा विचार आहे, तो एक परिवर्तनाचा विचार आहे, तो एक या समाजाच्या उत्कर्षाचा विचार आहे. ही भूमिका तुम्हाला समजलेली आहे. म्हणून पहिल्यांदा तुमचं मी आभार व्यक्त करतो. पहिल्यांदा मी तुमचा आभार व्यक्त करतो की ही भूमिका तुम्हाला समजलेली आहे. आणि म्हणून भावानं, म्हणून मी जाणीवपूर्वक आज वेगळ्या पद्धतीने आपल्याशी चर्चा करणार आहे. मी जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने आमची तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. कारण आम्ही अण्णाभाऊ साठेंचा इतिहास बघितला, अण्णाभाऊ साठेंचं लिखाण बघितलं. काय लिहिलं अण्णाभाऊ साठे? काय लिहिलं? अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यात होतं
की या लिखाणाचा परिणाम माझ्या समाजामध्ये झाला पाहिजे, समाजामध्ये चेतना निर्माण झाली पाहिजे आणि व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी बंडखोर जमात माझ्या समाज निर्माण झाला पाहिजे ही पाहून अण्णाभाऊची होती. म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या प्रत्येक पुस्तकाचा नायक हा दुबळ्या समाजाचा जरी असला तरी व्यवस्थेच्या विरोधात हक्काच्या अधिकारासाठी, सन्मान, इब्रत आणि इज्जतीसाठी संघर्ष करणारा नायक आपल्या कथा आणि कादंबरीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेने आम्हाला लिहिलेला दिसतो. हा नायक तुमच्या पुढे ठेवण्याचं कारण काय? अण्णाभाऊ साठेने फकीरा लिहित असताना मी फकीरा का लिहितोय हे सांगताना अण्णाभाऊ साठेने सांगितलं की मेवाचा जन्म झाला तेव्हा फकीरानं जे माझ्या आईच्या उंदीत जी लुटून आणलेलं माझ्या आईच्या ओटीत टाकलं आणि ती पहिली गुटी फकीराच्या त्या पैशातून मी फिरो त्याच्या उपकाराची परतफेड म्हणून मी फकीरा लिहितोय. आणि फकीरा लिहिताना अण्णाभाऊ साठेने फकीरा लिहिला एक नायक म्हणून तुमच्या समाजाच्या पुढील फकीराला ठेवण्याचं काम केलं. आणि फकीरा नावाची अण्णाभाऊ साठेंची जगातल्या 27 भाषेमध्ये प्रकाशित झालेली अण्णाभाऊची ती कादंबरी, त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालाय. ती कादंबरी अण्णाभाऊने कुणाला सादर केली हो, कुणाला दिली? अण्णाभाऊ साठेने फकीरा नावाची स्वतःची कादंबरी, ती सगळ्यात महत्वाची कादंबरी आहे. ती कादंबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुंदर लेखणीला अर्पण केली. हा आमचा इतिहास आहे, ते आमचं वैचारिक वारसत्व आहे, ते आमच्या लक्षात आलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली नाही अण्णाभाऊने ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली नाही तर बाबासाहेबांच्या सुंदर लेखणीला. कारण लेखनी ही विचार प्रदर्शित करीत असते आणि तो विचार बाबासाहेबांचा विचार माझ्या समाजाच्या हिताने परिवर्तनाचा विचार आहे. ही गोष्ट माझ्या समाजाच्या लक्षात यावी म्हणून अण्णाभाऊ साठेने फकीरा नावाची कादंबरी अण्णाभाऊच्या सुंदर लेखणीला अर्पण केली. काय करतो अण्णाभाऊचा फकीरा साहेब? त्या काळी दुष्काळ पडलेला असतो, मारवाड्या मांगवड्यातली माणसं अतिशय दारिद्र्यामध्ये पिचलेली असतात आणि त्या दुष्काळाच्या खाईमध्ये तिथं एका रोगाने थैमान घातलेलं असतं. त्या टायमाला ती मांगवड्यातली माणसं अक्षरशः पोपटामध्ये टाचा खाव घासून मरत असतात आणि त्या समाजाचा नायक तो फकीरा त्याला सहन होत नाही आणि मग तो पंथाकडे जातो सांगतो पण एकीकडे दुष्काळ पडलेला आहे, एकीकडे दुष्काळ पडलेला आहे आणि दुसरीकडे रोगानं थैमान घातलेला आहे. गुराढोरासारखी माझी माणसं पोपटामध्ये टाचा घासून मारताय. मी काय करू? त्या समाजाचा भोरक्या पण मी काय करू? त्या टायमाला पंत म्हणतात फकीरा काय बेकार, फकीरा काय बेकार, पण ती माणसं जगली पाहिजे. फकीराने विचार केला, निवडक जोडीदाराला एकत्र केलं, माळकऱ्याचा मठ तुटला, तिथलं आणलेलं धान्य चावडीच्या पुढी वतलं आणि धान्याचा ढीक रास घातली. आणि फकीराने काय केलं? ती रास घातली. आता त्या पुढाऱ्याने जर कुठून काय आणलं आणि समाजाला वाट म्हणून सांगितलं तर असं अर्ध काढतोय मागच्या खिशात ठेवतोय आणि अर्ध शेवट दिलं म्हणून सांगतोय. पण त्या खायचा अण्णाभाऊचा फकीरा काय करतो? ते लुटतो, आणतो ते चावडी पुढे, तो वरतो आणि चावडी पुढे सांगतो की प्रत्येकाला दाना दाना समान गेला पाहिजे, कारण हा दाना एका माणसाचा जीव वाचवणार आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची समता फकीरानं दाना दाना घरात पोहोचून केली. आणि मारवाड्या मांगवड्यामध्ये सकाळी जवारीची उरवून भाकर लेकर खाऊ लागले. अर्थात समाजाचा वाटा समाजापर्यंत आणून त्याला समान वाटण्याचे ऐकत असणारा वैचारिक नेतृत्व माझ्या समाजात निर्माण व्हावं आणि त्याने माझ्या समाजाचा उत्कर्ष करावा ही भावना अण्णाभाऊने आपल्या फकीराच्या माध्यमातून व्यक्त केली भावांनो. आणि म्हणून आम्हाला फकीरासारखं नेतृत्व समाजाच्या हिताने बदलासाठी, समाजाचा समान वाटासाठी संघर्ष करणारे नेतृत्व आम्हाला निर्माण करावं लागेल. तर आम्हाला अण्णाभाऊ साठेची जयंती करण्याचा खऱ्या अर्थानं अधिकार आहे, तर आम्हाला अधिकार आहे. आणि म्हणजे या सगळ्या गोष्टींना आम्ही गांभीर्याने घेतलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल साहेब, आमच्या दानत असली पाहिजे, आमच्या दानत असली पाहिजे. काशीराम साहेब म्हणायचं देने वाले समाज में लाल पैदा होते. काशीराम साहेब काय म्हणायचे? देने वाले समाज में लाल पैदा होते, अरे मांगने वाले समाज में दलाल पैदा होते. साथियों, समाज के अंदर के दलाल को खत्म कर समाज के अंदर के दलाल को खत्म कर लालों को पैदा करना होगा. और लालों को पैदा अगर हम लोगों को करना है तो समाज के प्रति देने की हिम्मत हम लोगों में होनी चाहिए. और जब तक देने वाला समाज नहीं बनता तब तक सही मायने में समाज का अस्तित्व नहीं बन सकता. और मेरे भाइयों, समाज के अस्तित्व के लिए देने वाली जमात बनना जरूरी है. आणि ती कुवत आमच्यात निर्माण झाली पाहिजे, ती कुवत आमच्यात निर्माण झाली पाहिजे. म्हणून काशीराम साहेबांनी सांगितलं की आमच्यामध्ये देणारी माणसं निर्माण झाली पाहिजे.
आणि ही देणारी निर्माण माणसं करायची असतील, मी तुम्हाला साध्या भाषेत सांगतो, ही देणारी माणसं निर्माण करायची असतील तर आम्हाला त्याग करावा लागेल. एका गावामध्ये एक गरीब जोडपास्त अध्यक्ष साहेब, कुण्या गरीबाला वाटतं आपण मोठं माणूस? कुण्याही गरीबाला काय वाटतं? एका गावात एक जोडपास्त, आणि त्या जोडप्याला वाटतं, ते गरिबीनं पिसलेलं जोडपास्त, त्याला वाटतं आपण मोठं व्हावं. पण मोठं कसं व्हायचं? मोठं व्हायचं असेल तर काय करावं लागतं सांगायची गरज नाही. एकतर बोक्साबोक्सी करावी लागते, नाहीतर दांडगाला 2 नंबरचा धंदा करावा लागत्या, नाहीतर